त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते, त्याची घडावी संगते. ऐसे आवडते मनात, ऐसे आवडते मनात. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. हरिजनाची तुटे, हरिजनाची तुटे. न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटे. ऐसे आवडते मनात, ऐसे आवडते मनात. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे तुका म्हणे भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने. ऐसे आवडते मनात, ऐसे आवडते मनात. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. तो पार फुमाये, तो पार फुमाये. जय जय तो पार फुमाये, जय जय तो पार फुमाये, जय जय तो पार फुमाये. तो पार फुमाये, इथो पार फुमाये, इथो पार फुमाय, इथो पार फुमाय, इथो पार फुमाय, इथो पार फुमाय. जय इथो पार फुमाय, इथो पार, इथो पार फुमाय, 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 इथो पार फुमाय.
एकनाथ महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका
या हरिकीर्तन प्रवृत्तीच्या माध्यमातून आणि आपला हरिकीर्तन सोहळा होतोय आणि सातवा दिवशी म्हटलं की आपण पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत भगवंताचा अखंड नामस्मरण करत आलेलो असतो. मग भगवंताचा अखंड नामस्मरण करत आलेलं असताना आपण जे कार्य करतो, आपण जी भक्ती करतो, ती भक्ती केल्यानंतर आपल्याला काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि मागण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणून 7व्या दिवशीचं हे मागणीवर पुस्तक महाराष्ट्रामध्ये घडत आलेला आपण पाहतोय.
काही आवडत नाही. मला हरिजनाची भेट घडव आणि हरिजनाची भेट घडल्यानंतर ती भेट माझी कधी भुलू नको. या व्यतिरिक्त असं मला काही मागायचं नाही. संतांपासून मला दूर जाणं, म्हणजे दूर जाऊन जगणं हे अजिबात नको आहे. हा या अपघाताचा भागात आहे. विठ्ठल हा अभंग सरळ सरळ आपल्या समोर मांडतो. याची थोडक्यात पूर्वपीठिका सगळं गरजेचं आहे. कारण मागणं तुकोबारायांच्या पहिल्यापासून त्यांच्या पिढ्या परमार्थामध्ये अनेक पिढ्या त्यांच्या परमार्थ करत आलेल्या आहेत. परमार्थ करत असताना काही मागायचं नसतं हे तुकोबारायांच्या पिढ्या आपल्याला सांगतात. मग आता हा मागणीवर अभंग विरोधाभास मागतो आपल्याला, नाही का? तुकोबारायांची पिढी तर मागत नाही, कुठल्याच पिढीमध्ये मागितलेलं नाही. मग आता तुकोबाराय का मागतायत असं काय कोणी म्हटलं होतं तुकोबारायांना? नाही, तुकोबारायांना काही कमी नाही. परंतु तुकोबाराय हे एक दिवस वारीचे दिवस आहेत. आपण थोडक्यात वारीला जाऊया. वारीचे दिवस आहे, वरतून विजांचा कळलाट आहे, पावसाच्या धारा आहेत आणि तुकोबाराय नजर न नजर आपली दिंडी घेऊन निघालेली आहे. तुकोबाराय आपल्या मुक्कामाला राहतात. परत दुसऱ्या दिवशी उठून सरळ रस्त्याने पुढे निघतात. मदत शेवटी तुकोबाराय पंढरपुरात पोहोचले आणि पंढरपुरात पोहोचल्यानंतर तुकोबारायांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. कारण आपल्याला माहिती आहे चंद्रभागा नदीचं जे महत्व आहे ते आपल्याला समोर माहिती आहे. नदीमध्ये पहिले आंघोळ स्नान करून फक्त भगवंताच्या दर्शनाला जातो. तुकोबाराय स्नान करून रस्त्याला लागले आणि निघाले पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी. काही कालावधीनंतर थोडक्यातच काही अंतर चालल्यानंतर दर्शनाचा जो मंडप होता, भगवंताचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून पोहोचले. तुकोबारायांनी तसा त्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. त्या दरवाजातून तसा आतमध्ये प्रवेश केला तुकोबारायांना काय दिसलं असेल? तुकोबारायांची सरळ नजर गेली पांडुरंग परमात्म्याच्या त्या समचरण विजेवरती. समचरण जे आहेत ना त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या चरणावरती नजर गेली आणि तुकोबारायांनी एक नजर पांडुरंग परमात्म्याच्या नजरेकडे मागेकडे वळवली. बघताय ते तुकोबाराय म्हणताय काय प्रॉब्लेम झालाय का? देव माझ्यावर नाराज आहे का? का बरं असं विचारलं असेल? का बरं असं मला विचारावं असेल तुकोबारायांचं? कारण पांडुरंग परमात्म्याची जी मान आहे ती झुकलेली आहे, वाकलेली आहे. का बरं वाकली असेल? तर तुकोबारायांच्या पिढ्यांचं ओझं, तीच ओझं हे पांडुरंग परमात्म्याच्या वरती झालेलं असल्यामुळे ही मान खाली वाकलेली आहे. पांडुरंग परमात्मा आणि तुकोबाराय यांच्यामधला हा संवाद आहे आणि या संवादामध्ये तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबाराय तुम्ही आला. आता हे तुम्ही म्हणता की कसं शक्य आहे? कारण आपण मंदिरात जातो असं मुंडकट येतो त्याच्यामुळे कसं शक्य झालं असं तुकोबारायांचा संवाद केला एवढा. तो काळ वेगळा होता, 400 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि त्या काळामध्ये एवढी गर्दी नसायची. कारण संख्या पण कमी होती. भक्ती मार्गाकडे वळणारे लोक पण कमी होते. आता भक्ती मार्गाकडे वळणारे लोक पण आहे, भरपूर चांगली गोष्ट आहे. तेव्हाचा हा विषय आहे. त्याच्यामुळे
जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर आहे, त्याच्यामुळे माझी मान वाकलेली आहे. माझा वडील जो भार आहे तिचा तो थोडा हलका करा. तुकोबाला म्हणतात काय करायला लागेल पांडुरंगाच्या पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबाला तुम्ही आज आलात ना, आज काहीतरी तुम्ही मागा. काय तुकोबाला म्हणतात देवा तुमचं काही मागणी ही आम्हा अनुचित, काही मागणी हे आम्हा अनुचित, काही मागणी हे आम्हा अनुचित, काही मागणी हे आम्हा अनुचित, काही मागणी काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित. तुकाराम 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 तुकाराम
मागितलं तर असं मागायचं की मानव क्रमांक विचार करायला पाहिजे. म्हणून आहेत ना संत हे विवेकी असतात आणि तुकोबराया संत आहे. तुकोबरायाकडे कमी अभ्यास आहे का? तुकोबराया मानवी मनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. एवढा अभ्यास तुकोबरायांनी त्या काळात करून ठेवलेला आहे. तो आजही 400 वर्ष जरी संपलेली असतील तरी तुकाराम महाराजांचे अभंग कसे आजच्या समाजामध्ये लागू होतात. एवढा अभ्यास तुकोबरायांचा आहे. मग जर तुकोबराया पांढऱ्या परमात्म्याला मागताय तर पांढऱ्या परमात्म्याला ते देत नाही. आता विचार पडला तुकोबरायांना की हा देव काही साधा सुद्धा नाही. देवाच्या वाटेला गेलेलं बरं म्हणून तुकोबराया आता मागतच नाही. पण ऐकत नाही ना देव. कारण तुकोबराया माहिती आहे भक्त प्रल्हादाने काय मागितलं होतं? बापाची